हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। आज आहे रथ सप्तमी। तर छान अशी बाहेर रांगोळी काढून घेतली आहे, देवपूजा झालेली आहे। तर आता मी कलशामध्ये पाणी घेतलं, हळदी कुंकू टाकलं आणि फुलं टाकले, अक्षता टाकल्या आणि आता सूर्याला मी अर्घ्य देत आहे। तुळशीचीही माझी छान अशी पूजा झालेली आहे। असं रथ सप्तमी दिवशी, संक्रांती दिवशी असं तुळशीला आपण अर्घ्य अर्पण करायचं असतं आणि सूर्योदयाच्या पूर्वी किंवा नंतर ही चालतात। तर असं पूजा छान करून घ्यायची। मग मी गॅसची अशी पूजा केली, स्वस्तिक काढली, हळदी कुंकू अक्षता असं वाहून फुलं वगैरे, मग अगरबत्ती ओळून घेतली। अशा प्रकारे माझी गॅसची पूजा झालेली आहे। आणि आज दूध उतू घालवायचं असतं रथ सप्तमीच्या दिवशी, म्हणजे अग्निदेवतेला आपण असं दुधाचा नैवेद्य असं द्यायचा असतो आणि त्याच्यातला सर्वांना थोडासा प्रसादही द्यायचा। तर मी दूध एक मटकं होतं माझ्याकडं, तर ते घेतलं छोटंसं, त्याच्यामध्ये थोडंसं अर्ध मटका असं दूध घेतलं मी आणि त्याच्यात थोडेसे तांदूळ टाकले आणि तीळ टाकलं आणि थोडीशी साखर असं टाकून मी ते दूध थोडंसं उतू घालवलं आणि आता मी पूजेची तयारी करत आहे रथ सप्तमीची। तर अशी तुम्ही बाहेर तुळशीच्याही समोर बाहेरही करू शकता, रथ सप्तमीची पूजा घरामध्येही करू शकता। तर मी असं छान घरामध्येच मी करत आहे पूजा। तर मी एक पाट ठेवला आणि त्याच्यावरती वस्त्र अंथरून घेतलं आणि त्याच्यावर मला काय असा रथ 7 घोड्यांचा वगैरे असा काढता येत नव्हता, माझ्याकडे होता रथचा साचाच होता। तर त्याच्यानेच मी रथ असं काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता असा मी रथ काढला आहे। गणपती बाप्पाची आपल्या इथे स्थापना केलेली आहे। तुळस मी आतमध्येच घेतली आणि मग अशी मस्त पूजा करून घेतली। तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाला आपल्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवलेला आहे आणि असे 5 आपले सुगड असतात संक्रांतीचे, वाट्या, तुम्ही फुलपात्र काहीही घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपल्याकडे जे घरामध्ये धान्य असतं 5 प्रकारचं 7 प्रकारचं असं धान्य घ्यायचं त्याच्यामध्ये आणि कुंकू हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मग असं रथाची आपल्या पूजा करायची। नैवेद्य मग काय, आज मी पुरणावरणाचा स्वयंपाक केला, घाट घातला होता, पूजाही केली आणि नंतर मी पुरणासाठी स्वयंपाकाचं चालू होतं माझं। कुकरला डाळ भात मी लावून घेतलं होतं, हरभऱ्याची डाळ वगैरे। तर माझं कुकरही झालं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि संक्रांती दिवशी मी केल्या नव्हत्या पुरणपोळ्या, तेव्हा केल्या होत्या मी तिळाच्या पोळ्या, तेही व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे। तर आता मी पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला तुमच्यासमोरच आहे माझा चालू, बघतच आहात तुम्ही। तर पुरण शिजलं आहे, गूळ साखर टाकून त्याच्यामध्ये मी दोन्ही अर्ध टाकते आणि ते टाकून मी शिजवून घेतलं आहे। मग आमटीही झाली आहे, पीठ मळून ठेवलं आहे आणि आपलं भज्याचंही पीठ तयार आहे इकडे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे माझी स्वयंपाकाचीही इकडे धावपळ चाललेलीच होती। मला बाहेरही जायचं होतं, आज रथ सप्तमी असल्यामुळे आज लास्ट दिवस होता हळदी कुंकवाचा। नंतर मी कुरड्या पापडेही काढून घेतले आणि कुरड्या पापड पण तळून घेतले, त्याच्यानंतर भजे पण तळून घेतले। अशा प्रकारे माझी स्वयंपाकाचीही घाई चालू होती आणि बाहेरही जायचं होतं हळदी कुंकवासाठी, जेवण वगैरे सर्व उरकून जायचं होतं। तर स्पेशल व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि मग असं नैवेद्य केला, देवाला आपला नैवेद्य दाखवला। नैवेद्याचंही नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आम्हीही सर्वांनी जेवण केलं। असं आजचं छान जेवण होतं पुरणपोळीचं। आणि मला कढी आणि भजे खूप आवडतात खायला, कोणाकोणाला आवडतं असं कढी आणि भजे खायला, नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मला तर खूप म्हणजे खूप आवडतं। थोडेसे भजे एक 5 मिनिटं टाकून ठेवले ना, अप्रतिम असे लागतात, मला खूप आवडतं। तर आता मी तयार झालेली आहे, सर्व आवरलेलं आहे आणि मी निघाले आहे हळदी कुंकवासाठी। तर कुठे चालले आहे हळदी कुंकवासाठी तुम्ही पुढे पाहू शकाल की आता मी कुठे चालले आहे। तर मी आले आहे इथे अभिरुचीच्या समोरच राणी सरकार ज्वेलर्स म्हणून आहे। 1 ग्रॅमचे ज्वेलरी, मोत्यांची ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी असं इथं सर्व भेटतं। तर त्यांचं इन्स्टाला एक त्यांनी रील सेंड केलेला होता की सर्व महिलांसाठी हळदी कुंकू आहे आणि सर्वांनी या असं सांगितलेलं होतं। आणि अशा प्रकारे आम्ही सर्व सखी इथं हळदी कुंकवासाठी आलेलो होतो। बऱ्याचशा बायका येऊन गेलेल्या होत्या आणि आम्हीही येत होतो। इथे नावनोंदणी चालू होती। तर पैठणीसाठी म्हणजे लकी ड्रॉ त्यांनी 5 काढणार होते आणि त्याच्यात जे विनर होईल 3 लकी ड्रॉ काढणार होते आणि अशी नावनोंदणी चालू होती। मग त्यांनी हळदी कुंकू दिलं आम्हाला, तुम्ही पाहू शकता। रोहिणी इथे साईडला बसलेली म्हणजे राणी सरकार, त्या ह्या शॉपच्या आहेत ओनर त्या, आणि त्यांनी सगळ्यांना खूप छान ट्रीटमेंट दिली। बायका भरपूर अशा खरेदीही करत होत्या इथे आणि मग काय खूप छान सर्वांनी फोटो काढले। हे वाणही दिलं आम्हाला हळदी कुंकवासाठी। आम्ही ज्वेलरी शॉप
शॉपमध्ये गेलो, इथे पाहिले सर्व ज्वेलरी खूप छान छान होती. मलाही एक हे आवडलं पीस, खूप सुंदर होतं. मग त्यांनी हळदी कुंकू दिलं, त्यांच्यासोबत फोटो व्हिडिओज काढले. असा होता आमचा आजचा रथसप्तमीचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर असेच आणखीन नवनवीन काही रेसिपीचे असतील, इव्हेंटचे असतील, असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. मग त्या काढत होत्या, 6चा टायमिंग झाला होता, लकी ड्रॉ त्या काढत होत्या. आणि लकी ड्रॉमध्ये त्याने 3 विनरही घोषित केले, पण ते विनर आपल्या काही ओळखीचे नव्हते. त्यांनी कॉल करून त्यांना देणार होत्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.